नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालकांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज मी तुम्हाला नर्सिंग CET प्रवेशासाठी जी नियमावली आणि तारीख आहे त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड शेड्यूल व इतर सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची CETचे पर्सेंटाइल कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून उत्तमातलं उत्तम कॉलेज नर्सिंगसाठी मी तुम्हाला सजेस्ट करू शकेल। सगळ्यात आधी आपण बघूया की कॅप राऊंड काय असतं। C स्टँड फॉर सेंट्रलाइज, A फॉर ॲडमिशन आणि P फॉर प्रोसेस। कॅपचं फुल फॉर्म आहे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये कॅप राऊंड असं म्हटलं जातं। कॅप राऊंडची प्रोसेस कशी राहते, कॅप राऊंडचे डेट्स काय आहेत आणि कॅप राऊंडचे स्ट्रक्चर कसं राहतं हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जेवढेही फ्रेंड्स असतील त्या फ्रेंड्समध्ये हे चॅनल शेअर करायला विसरू नका। मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून जे अपडेट्स येत असतात, उदाहरणार्थ कॉलेजची लिस्ट, मी बनवलेली कॉलेजची कोड लिस्ट, कॉलेजचे कोड, नवीन आलेले कॉलेज, हे सगळं अपडेट्स तुम्हाला त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती बघायला मिळेल। त्यामुळे लवकरात लवकर जाऊन ते व्हॉट्सअपचे चॅनल जॉईन करून घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा रिझल्ट लागला, बरोबर। रिझल्ट लागल्यानंतर रिझल्ट कधी लागला तुमचा 15 मेला रिझल्ट लागला आणि तुमचे जे कॉलेजचे ॲडमिशन आहे ते 15 ऑगस्टपर्यंत सुरू राहील। म्हणजेच काय, तर 15 मे ते ऑगस्टच्या दरम्यान तुमचे कॅप राऊंड सुरू होऊन जातील आणि त्याच्यानंतर तुमचं जे ॲडमिशनची प्रोसेस आहे ती 15 ऑगस्टपर्यंत सुरू राहील। त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, कॅप राऊंड 1, प्रोविजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट, हे सगळं ह्या 15 ऑगस्टच्या दरम्यानपर्यंत तुमचं पूर्ण होऊन जाईल। तर जर बघायला गेलो रिझल्टपासून साधारण ॲडमिशनपर्यंत साधारण जर बघायला गेलो तर 2 महिन्याचा हा कालावधी प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट म्हणून ओळखला जात असतो। रिझल्टपासून ॲडमिशनपर्यंतचा जो 2 महिन्याचा कालावधी असतो हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यामधला लाईफ चेंजिंग म्हणजेच काय, आयुष्य बदलणारा घड आहे, आयुष्य बदलणारा क्षण आहे, बरोबर। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर चांगले पर्सेंटाईल असतील, जरी तुम्हाला कमी पर्सेंटाईल असतील, जरी तुम्हाला जास्त पर्सेंटाईल असतील, तरी तुम्हाला बेस्ट कॉलेज लिस्टमुळे बेस्ट कॉलेज 100% मिळू शकतं। जर तुम्हाला पर्सेंटाईल चांगले असतील किंवा चांगले नसतील, दोघेही असतील, तरी तुमच्याकडे जर एक चांगली उत्तमातली उत्तम कॉलेजची लिस्ट असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला बेस्ट कॉलेज 100% मिळू शकतं। तर आपण आता बघूया, आता तुमचा रिझल्ट लागला, आता रिझल्ट लागल्यानंतर सर पुढे काय। खूप सारे विद्यार्थी रिझल्ट लागल्यानंतर हा प्रश्न विचारत होते की रिझल्ट लागल्यानंतर सर पुढे काय असतं। तर रिझल्ट लागल्यानंतर तुमचे कॅप ॲप्लिकेशन फॉर्म हे सुरू होत असतात। रिझल्ट लागल्यानंतर तुमचे कॅप ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होतात। त्यानंतर पुढे तुमची स्क्रुटिनी बघितली जाते। म्हणजेच काय, तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना काही चुकी केलेली आहे का, काही गडबड झालेली आहे का, तर ह्या गोष्टी कॅप ॲप्लिकेशन फॉर्म नंतर बघितल्या जातात। आता तुमचा रिझल्ट लागल्यानंतर आता लवकरच तुमचे कॅप ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होतील। कॅप ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमची स्क्रुटिनी बघितली जाईल। त्यानंतर येतं मग प्रोविजनल मेरिट लिस्ट। त्यानंतर काय येत असतं, प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजेच तुमचे जे CETचे पर्सेंटाईल आहे आणि त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यानुसार तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट बनवली जात असते। प्रोविजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर मग येत असते फायनल मेरिट लिस्ट, ज्यामध्ये तुमचा ऑल महाराष्ट्राचा रँक हा दिलेला असतो। त्या लिस्टला फायनल मेरिट लिस्ट असं म्हटलं जात असतं। त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलअप करायचा असतो। ऑप्शन फॉर्म फिलअप म्हणजेच काय, तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, कुठल्या कॉलेजला आधी प्रेफरन्स द्यायचा आहे, हे सिलेक्ट केलं जात असतं। नंतर येतं मग कॅप राऊंड 1। कॅप राऊंड 1मध्ये तुम्हाला कॉलेज अलॉट होतं, बरोबर। कॉलेज अलॉट झाल्यानंतर सांगायला जर गेलो तर सर्वच विद्यार्थ्यांच्या आवडतीचं कॉलेज, पसंतीचं कॉलेज हे सर्व विद्यार्थ्यांना मिळत नसतं। काही विद्यार्थ्यांना फक्त अगदी पॉईंट मार्कासाठी देखील त्यांच्या आवडीचं कॉलेज किंवा गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळत नसून तर ते सेमी गव्हर्नमेंटला किंवा त्यांना जे कॉलेज आवडत नाही आहे किंवा ते ॲडमिशन घ्यायला गेले आणि त्या ठिकाणी त्यांना ते कॉलेज आवडलं नाही, तर असे विद्यार्थी काय करतात, मग ते कॉलेज सोडून देतात। ते काय करतात, मग दुसऱ्या कॅप राऊंडची वाट बघतात।
मग त्याच्यानंतर जे आधीचं कॉलेज असतं त्या कॉलेजला त्या विद्यार्थ्याचं सीट हे वॅकंट असतं. मग पूर्ण हे कॅप राऊंडची 1ची प्रोसेस संपल्यानंतर जेवढ्याही कॉलेजला कॅप राऊंड 1मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं नाही अशा विद्यार्थ्यांची लिस्ट, वॅकंट सीट लिस्ट ज्याला म्हणतात, ही डिस्प्ले होत असते. त्याच्यानंतर येतं मग एडिट ऑप्शन फॉर्म. त्याच्यानंतर मग तुम्हाला पुन्हा एकदा तुमचा ऑप्शन फॉर्म हा एडिट करता येतो. म्हणजेच काय, तुम्हाला जे कॉलेज काढायचं असेल, जे कॉलेज आवडलं नसेल ते कॉलेज लिस्टमधून डिलीट करून तुमच्या पसंतीचं कॉलेज, तुमच्या आवडीचं कॉलेज, तेच कॉलेज फक्त लिस्टमध्ये राहू देता येतं. त्याला म्हणतात ऑप्शन फॉर्म एडिट करणं. मग नंतर येतं कॅप राऊंड 2. कॅप राऊंड 2मध्ये परत तुम्हाला तेच तुमचं कॉलेज तुम्हाला सेकंड राऊंडला अलॉट होईल. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला कुठलंही कॉलेज मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडला कॉलेज मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं होतं त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल. तर असं असतं हे कॅप राऊंड अलॉटमेंट 2ची प्रोसेस. सेम प्रोसेस कॅप राऊंड 2ला देखील असते, ती म्हणजे वॅकंट सीट अपडेट. म्हणजेच काय, कुठल्या कॉलेजला किती सीट वॅकंट आहे हे त्या कॅप राऊंड 2 दरम्यान सांगितलं जात असतं. नंतर इथं ऑप्शन फॉर्म एडिट करणार. म्हणजेच काय, तर तुम्हाला जे कॉलेज आवडलेलं नाही ते कॉलेज सोडून तुम्हाला जे आवडीचे कॉलेज आहे, ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे तेच कॉलेजला फक्त लिस्टमध्ये ठेवून तुम्हाला तुमचा जो ऑप्शन फॉर्म असतो तो एडिट करता येत असतो. त्याच्यानंतर कॅप राऊंड 3 म्हणजे शेवटचा कॅप राऊंड होत असतो, ज्यामुळे तुम्हाला कॉलेज अलॉट होईल आणि हे फायनल कॉलेज राहील. त्याच्यानंतर ॲडमिशन प्रोसेस ही स्टॉप होईल, फ्रीज होईल किंवा ऑटोमॅटिक होऊन जाईल. म्हणजेच काय, याच्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचा ऑप्शन फॉर्म हा एडिट करू शकत नाहीत. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला जर कॉलेज आवडलं नसेल आणि तुम्हाला परत पुढच्या राऊंडसाठी वाट बघायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ही गोष्ट करू शकत नाही. कारण की इथून पुढची जी प्रोसेस असते ती डायरेक्टली कॉलेजेसच्या हातामध्ये चालली जाते. इथून पुढची जी प्रोसेस असते कॅप राऊंड 3च्या दरम्यानची ती ऑटोमॅटिक होऊन जाते आणि ही प्रोसेस जी असते ती कॉलेज CET सेलतर्फे नाही तर स्वतः राबवत असते. मग येतं तुमचं डॉक्युमेंट सबमिशन. कॅप राऊंड 3 झालं की त्याच्यानंतर कॉलेजवाले तुम्हाला बोलवतील तुमचे डॉक्युमेंट सबमिट करायला. उदाहरणार्थ काही विद्यार्थ्यांनी फक्त ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायच्या वेळेस त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नव्हती, तर त्यांनी काय केलं, कास्ट व्हॅलिडिटीचे जे टोकन असतं त्या टोकनवरती ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केला. त्याच टोकनवरती त्यांनी कॅप राऊंड 1, 2, 3मध्ये ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर कॅप राऊंड 3 संपल्यानंतर तुम्हाला जर त्या रिझर्वेशनचा फायदा उचलायचा असेल तर तुम्हाला त्या टोकनच्या ऐवजी कास्ट व्हॅलिडिटी कॉलेजला सबमिट करणं हे मस्ट राहील. मग नंतर येतो शेवटचं ते म्हणजे स्पॉट राऊंड. स्पॉट राऊंड खूप अतिशय महत्त्वाचं आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. ज्या विद्यार्थ्यांना सगळ्यात कमी मार्क्स मिळालेले आहे, ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचं कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी स्पॉट राऊंड हा असतो. स्पॉट राऊंडबद्दल स्पेसिफिक एका व्हिडिओमध्ये सांगणं हे पुरेपूर ठरणार नाही. त्यासाठी मी एक स्पेसिफिक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला बनवणार आहे. लवकरच तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून स्पॉट राऊंडची माहिती तुम्हाला पुरेपूर मिळू शकेल. स्पॉट राऊंड प्रोसेस ही ऑफलाईन असते, ज्यामुळे तुम्हाला डायरेक्ट कॉलेजला जाऊन ज्या कॉलेजला सीट वॅकंट आहे त्या कॉलेजला जाऊन डायरेक्ट तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करून ॲडमिशन घ्यायचं असतं. ही प्रोसेस कुठल्याही पद्धतीनं ऑनलाईन नसून किंवा CET सेलकडनं राबविली जात नसते, तर ही प्रोसेस डायरेक्ट कॉलेजेसच्या मार्फत राबविली जाते. नंतर येतं स्पॉट राऊंडमध्ये जे सीट असतात ते मॅनेजमेंटची सीट असतात. त्या सीटला काय असतं, त्यांनी कॉलेजने ठरवलेली फीज असते. याच्यामध्ये कुठलीही कॅटेगरी नाही, कुठलाही रिझर्वेशन लागू पडत नाही मॅनेजमेंटच्या सीटमध्ये. ही प्रोसेस पण ऑफलाईन असते. तुम्हाला डायरेक्ट कॉलेजला जाऊन मॅनेजमेंटला ॲडमिशन घ्यायचं असतं आणि डॉक्युमेंट सबमिशन करून डायरेक्टली ॲडमिशन घ्यायचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं ॲडमिशन प्रोसेस BSc नर्सिंगची ही राबवली जात असते. मी आशा करतो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल, आपली माहिती आवडली असेल. जर कुठली कमी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटली असेल तर कमेंट करा आणि ती कमी मला सांगा. मी लवकरच ती कमी पूर्ण करायचा प्रयत्न करेल. टिल देन टेक केअर.